येस, थँक्यू सो मच भरत मोरे सर यांना आपण ऐकलात. मी पुन्हा एकदा विनंती करेल दोन्ही संघांना प्लीज बोथ कॅप्टन थोडंसं लक्ष देतात कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मी सातत्याने उल्लेख करतोय की वेळ ही तुमच्याकडे फार कमी आहे कारण घड्याळात पाहिलं तर 4:44 वेळ झाला. इथून पुढे 3 सामने आहेत. या स्पर्धेसाठी फ्लडलाईटची व्यवस्था नाही आहे मैदानावरती, त्याच्यामुळे विनंती आहे इथून प्रत्येक संघ जो खेळणार आहे आणि प्रत्येक खेळाडू खेळणार आहे त्या प्रत्येक संघाचं प्रत्येक खेळाडूचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे कारण स्पर्धा तुमची आमची आहे. आपल्या सर्वांसाठी स्पर्धा भरवली गेली आहे आणि या स्पर्धेमध्ये योगदान आपलं तितकंच महत्त्वाचं आहे. विद्यमान मॅच आपण पाहताय एजे स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्ष महामाया सुपर स्ट्रायकर्स. 2 संघ आहेत मैदानावरती जिथे बॅटिंगसाठी एजे स्ट्रायकर्स दाखल झाला आणि गोलंदाजीसाठी महामाया सुपर स्ट्रायकर दे चूज टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडलाय. मॅचला थोड्याच वेळामध्ये होईल सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या समोर येईल जिथे सर्कलच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीपमध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षण हे आपण पाहणार आहोत. चला विनंती आहे दोन्ही संघाला मी पुन्हा एकदा चला नम्रतेची विनंती करतोय की मॅचला लगेच ऑन करा. प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. निलेश आणि संदेश ही आघाडीची जोडी आहे तर गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक आहे षटक क्रमांक 1 साठी. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक राऊंड द विकेट ने व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण बेमिसाल टायमिंग आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. वेग घेऊन चालणार आहे तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता ताकीद दिली जाईल वेळेसाठी कारण 3 मॅच अजूनही आहेत. दुसरा बॉल कट केला बिटवीन द गॅप. बॉल मागे निघून चाललाय. थर्ड मॅन झोनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला पकडेल तिथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती डबल. रणसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि प्रति चेंडू मागे 4च्या सरासरीनं बॅटिंग करते. बॅटिंग करणारी एजे स्ट्रायकर्स हा संघ ती स्ट्रायकिंग लाजवाब राहिले. दोन्ही संघामध्ये जर पाहिलं तर महामाया सुपर स्ट्रायकर्स आणि एजे स्ट्रायकर्स मॅच बिटवीन बोथ टीम्स. यावेळी लाजवाब बॉल परफेक्टली यॉर्क. अगदी जो गॅप होता त्या गॅप मधून ट्रॅव्हल चेंडू झालाय आणि पहिला गडी माघारी परतला. विकेटचं पतन. जिथे आपण पाहू शकताय महामाया सुपर स्ट्रायकर मागच्या मॅचचा विजयी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला एजे स्ट्रायकर जो पराभूत झालाय मागच्या मॅचमध्ये त्यामुळे त्यांना इथे विजय मिळवणं हे फार गरजेचं आहे. इथे विजयी होणं हे त्याच्यासाठी एकमेव ऑप्शन आहे. इथून जर हारलात ते स्पर्धेमध्ये जवळजवळ तुमचं आव्हान संपुष्टात आहे. त्याच्यामुळे आता गोलंदाजी करणाऱ्या माफ करा बॅटिंग करणाऱ्या एजे स्ट्रायकर संघाला त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 लॉस 8 आकडा स्कोर कार्ड वरती पाहत आहे. राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा निघाला. यावेळी बिग हिट केलाय. बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय. प्रेक्षकाच्या गर्दीमध्ये सीमारेषा पार षटकार. काउंटर अटॅक मैदानावरती केला जातोय. जसा निलेश बाद झाला विशालच्या पाठमधून पहिल्याच बॉलवरती तडका. यावेळी सन्मान दिलाय. हलक्या हाताने शेअर केलाय आणि एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट केली गेली. रिस्क नाही घेतली जात आहे. सिंगल धाव आली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 15 या आकड्यावरती क्रिकेट आहे. हे चित्र तुमच्याकडे एक क्रिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवरती समाचार हे तुम्हाला घेता आला पाहिजे. जसा बॉल खराब होता चांगला फटका आला. बॉल चांगला होता त्याच्यावरती सन्मान ही झाला. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 1 मोर टू गो. शेवटचा बॉल या षटकातील आहे. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहताय. एजे स्ट्रायकर्स हा संघ आहे. मागच्या मॅच मध्ये पराभूत झालेला संघ आहे त्याच्यामुळे त्या स्कोर कार्ड वरती टोटल तर डिफेंडेबल लगाणं गरजेचं आहे. थांबवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केले. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. अपर कंप्लीटेड फर्स्ट ओव्हर. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 15 धावा झाल्यात. 1 गडी बादही झालेत.
षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत संध्याकाळ सत्रामध्ये ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. सदानंद याला पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी आलेत. सांघिक दुसरं षटक आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा डोंगर मात्र स्कोर कार्डवरती लगावला गेलाय. 15 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झाला जरूर, मात्र पहिली षटकामध्ये जे फटकेबाजी राहिले होते अप्रतिम. सदानंदच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. तर स्कोर कार्डला लगाव लगवायचा आहे. पहिला बॉल पहा, बाहेर पडला, आतमध्ये कट झाला. बॅटर बीट झाले, मागे यष्टी रक्षक हे बीट झाले आणि इथून एक 22च्या माध्यमातून सिंगल धाव आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 डिफाईन करतो 22 आणि ती एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड झाले. रणसंख्या 1च्या मदतीने 16 16 या आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ साइडला बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. लाजवाब फटका, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. या षटकाराने डबल टू 22 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टॅप केलंय फ्रंट ऑफ द विकेट. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, हडबडले, खराब क्षेत्ररक्षण. जोपर्यंत बॅकअप येईल तिथून 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या 2च्या मदतीनं चाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिला इनिंग मधला संपुष्टात आलाय. सदानंद सँडीला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. 4था बॉल आहे षटकातील. बराचसा बाहेर आहे, शफल झाले होते आणि पंचांचा इशारा आहे, हा व्हॅलिड बॉल आहे. ज्याचा आपण उल्लेख केला की डाऊट ऑफ बेनिफिट टेनिस क्रिकेटमध्ये हे सातत्याने चेंजेस होताना पाहिलं. बॅटरी शफल झाल्यानंतर थोडेसे पुढे आले होते आणि बॉलरला तो बेनिफिट दिला गेला, म्हणजे यावेळी डॉट बॉल आलाय. 4था चेंडूचा खेळ मैदानावरती संपन्न झाला. पुढचा बॉल, इथे विकेट काढण्याचा प्रयत्न. उंची आहे या बॉलवरती, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली होते. झेल ड्रॉप झालाय आणि इथून सरपड पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट झाली. चला, खेळाडूला दुखापत आहे. फर्स्ट एड किट स्प्रे घेऊन चला मैदानावरती या. जास्त वेळ घेऊ नका, याच्यावरती देखील सर्वांना विनंती आहे. चला, स्प्रे कमिटीला विनंती आहे. मागच्या बॉलवरती पाहिलं तर एक सहज आणि सोपा तर झेल ड्रॉप केला गेलाय. क्रिकेटचं समीकरण आहे, कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. एक झेल ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान हे बॅटरला दिलं गेलंय. स्टेप आउट झाले, स्लो केलंय बॉलला. डॉट बॉलची सांगता मैदानावरती. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहे 25-25. दोन षटकाचा खेळ संपलाय. 12.5च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग करतोय एजे स्ट्रायकर्स हा संघ. जिथे एक विकेट ही गेली, मात्र जसं विशालला नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला, पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून बिग हिट पाहिला, बिग ब्लास्ट पाहिला. रणसंख्येने थोडासा आकारही प्राप्त केलाय. चला, गोलंदाजी ट्रॅकवरती चला मंदार आलाय. न्यू बॉलर. षटक क्रमांक 3. सांघिक 3रं षटक आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज मंदार सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला एजी स्ट्रायकर्स या संघाच्याही डोक्यामध्ये ते असेल की ही मॅच जी आहे ती मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. ते विजय प्राप्त करणं गरजेचं आहे.
इथं जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्नही मैदानावरती केले जातील. राऊंड द विकेटनं तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. मागे मात्र क्षेत्ररक्षकानं झेल खूप चांगला टिपलाय. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. बॅटरला विनंती आहे थोडंसं घाईनं जा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण उल्लेख करतोय की वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाही. अगदी एका एका सेकंदाने वेळ पुढे चाललाय आणि क्रिकेटमध्ये मिनिटं नाही मोजली जाते, ते सेकंद मोजली जातात. वेळचं गणित थोडंसं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले. संदेश 8 या धावसंख्येवरती, निलेच्या बॅटमधून 8 धाव आले, ते बाद झाले. संदेश 8 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद झाले. रणसंख्या आताच्या मिनिटाला स्कोर कार्डवरती पाहिले तर झाल्यात 25 आणि इथून पुढे 11 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार कामेश मैदानावरती स्ट्राईक हँडला दाखल झालाय. लेफ्ट हँड बॉलर आहे. राऊंड द विकेटने यावेळी थोडासा आखूड केला या बॉलला. अप्रतिम स्ट्रॅटर्जी. पहिला बॉल पाहिलं तर थोडासा पुढे ठेवला हा बॉल, अक्षरशः बाउन्स कॅरी केला बॉल, अतिरिक्त बाउन्स दिला. स्पीडही होती, भन्नाट वेगही होता आणि अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत आला की एक अवांतर धाव आहे, लेग बाईज, आणि त्याच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रन टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या 26 या आकड्यावरती. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपवला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा निघतोय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, जस्ट स्विंग अँड मिस आणि हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता जे स्ट्रायकर संघाला थोडंसं समजावं लागेल. इथे तुम्हाला जिंकण्यासाठी बोटे फटके प्रत्येक बॉलवरती धावा शोधणं गरजेचं आहे, कारण पहिल्या फेरीमधला पराभूत संघ आहे. 4था बॉल आहे षटकातील, यावेळी सफल झाले. अक्रॉस जाऊन मोठा फटका खेळायचा होता, तर कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अगदी बॉलला ज्या एंडवरती मारायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. आणखी एक डॉट बॉलची सांगता. 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक राहिल्याने मैदानावरती आता दोन्ही बॅटर्समध्ये ती सल्ला मसलत केली जाते. येणाऱ्या 8 बॉलवरती आक्रमण करायचं, काय करायचं ही स्ट्रॅटर्जी ठरवली जाते. तर नॉन स्ट्राईक एंडची भूमिका फार महत्त्वाची असते, कारण नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून तो खेळ बघत असतो. मैदानावरती काय चाललंय, बॉल कशा पद्धतीने काटा बदलतोय, मैदानावरती काय चाललंय, यात ती भूमिका फार महत्त्वाची. त्याला टॅप केलंय. डिफेंडेबल फटका आपण पाहिला. डिफेन्स केलं या बॉलवरती आणि एका रन्सने रणसंख्या 27 या आकड्यावरती. 1 मोर टू गो. शेवटचा बॉल या षटक क्रमांक 3 मधला आपण शिल्लक पाहताय. आतापर्यंत लाजबाब गोलंदाजी राहिले. गोलंदाज मंदारची 5 चेंडूमध्ये धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत, केवळ आणि केवळ 1 धाव. इथेही फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 30 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद होत असताना एजी स्ट्रायकर्सचा संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. महामाया सुपर स्ट्रायकर्स विनंती आहे की जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. टाइम इज अ मनी. वेळ ही प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. पहिल्याच बॉलला इनसाइड आउटचा क्लासिकल फटका आलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. ब्युटिफुल अँड हँडसम हा चौकार. इथे पाहिलं तर संधी होती बॅटर्सकडे, थोडंसं बाहेर ठेवलं बॉलला, तिथून लॉफ्ट केलं इनफिल्डच्या डोक्यावरून. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी गॅदर करणं गरजेचं असतं. आपण पाहिलं असेल 2022 मध्ये एक स्पर्धा होती, त्याचाही उल्लेख मी निश्चितपणे करेल. मात्र तो आधी मैदानावरती जाऊया जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दयाला आपण पाहताय. षटकातील दुसरा बॉल आहे. कोलवट टप्प्याचा बॉल होता. संधी नाही निर्माण झाली, म्हणजे पॉझिटिव्ह इंटेंट नाही पाहिला बॉलवरती. आणि आणखी एक जो बॉल आहे त्याच्यावरती सिंगल आली. याचा मी उल्लेख केला की 2022 मध्ये
एक स्पर्धा झाली होती जिथे आम्ही संधी काय असते पाहिलं होतं. 2022 मध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग कोपर खैरेनेच्या भूमिपुत्र मैदानावरती आम्ही पाहिली होती आणि या स्पर्धेचा मालिकावीरचा मानकरी ठरला होता वारेटचा प्रथमेश ठाकरे, जो जयमल्लार फायटर्स आगरोळी संघामध्ये खेळत होता. मात्र या आयकॉनसाठी रजत मुंडे या खेळाडूला तिथे बोलवलं होतं, मात्र रजत मुंडे काही कारणास्तव अगदी मैदानावरती उपस्थित राहू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये प्रथमेश ठाकरेला संधी दिली होती त्या स्पर्धेमध्ये. आणि संधी दिल्यानंतर मैदानावरती काय करायचं ते मात्र ते संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या खेळाडूकडून पाहिलं होतं. इथून आणखी एक डॉट बॉल आलाय. रणसंख्या 33 आकड्यावरती स्थिर आहे. पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाज दया पुन्हा एकदा निघालाय. अक्रॉस अप्रतिम डिलिव्हरी. या बॉलवरती फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. नाही, 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर निकेश मैदानावरती दाखल झालेत. ते बोंडिवलीला बिलॉंग करणारा खेळाडू येणार. 2 चेंडूचा खेळ राहिलाय आणि रणसंख्या जर स्कोर कार्ड वरती पाहिली तर अगदी मॅजिकल क्रमांक आहे. 3-3 33 धावा धावफलकावरती 3 गडी बाद झालेत आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 मोर गो म्हणजे येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न झाला. वाईड इश लॉंग ऑनला 1 बाउन्स. इट्स अ मॅग्निफिसेंट स्ट्राइक चौकार. शेवटचा बॉल आणि मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या संघाचा राडा सध्याला सुरू आहे. धावफलकावरती धावा झाला 37. खोलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढले. लांगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. डेंजर एंडला थ्रो. तिथून दुसरी धावी कंप्लीट झाली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या 39. 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. येणारे 24 बॉल 40 धावा करायच्या आहेत. प्रति षटकामागे 10ची सरासरी आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्या अगोदर जाऊयात आपण डीजे कक्षामध्ये आणि ऐकूयात पुन्हा एकदा मधुर संगीत. तर पुढच्या मॅचचा टॉस साठी दोन्ही कर्णधार यांना एक सूचना द्यायची आहे सर प्लीज. चला टॉस साठी पुढचे जे 2 संघ आहेत सुधीर फायटर्स आणि श्रीराम वॉरियर्स. सुधीर फायटर्स श्रीराम वॉरियर्स प्लीज आपण टॉस साठी प्लीज या. याच्यानंतर अजूनही 2 मॅचेस आहेत. त्याच्यामुळे जे स्पर्धेचे प्रोटोकॉल्स आहेत तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये टाइम जास्त स्पेंड करायचा नाहीये. इनिंग ब्रेक्स मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. त्याच्यामुळे मी जे पुढचे 2 कॅप्टन आहेत सुधीर फायटर्स आणि श्रीराम वॉरियर्स बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. इथे क्रिकेट प्रेमी आपण त्यांना म्हणू शकतो. शांताराम तलवटकर साहेब आपण इथे आलात, त्यांचा यथोचित सन्मान सत्कार आपण इथे करणार आहोत. मी हेमंतजी मुलुक साहेब आपणास विनंती करतो त्यांचा सत्कार आपण करायचा आहे. या साहेब आपण इथे यायचं आहे. चला बॅटरी लवकर पाठवा आणि क्षेत्ररक्षणही लगेच लावून घ्या कारण याच्यानंतर 2 मॅचेस आहेत आणि घड्याळ जर पाहिलं तर 5:02 वेळ झालाय. त्यामुळे विनंती असेल की मित्रांनो आता टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. प्रारंभिक जोडी पाठवा. मॅच लगेच सुरुवात करा आणि दुसऱ्या बाजूला टॉस. त्यानंतर काँग्रेस स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष विशालजी बाईत साहेब इथे उपस्थित आहेत. सकाळपासून आपल्याला इथे सपोर्ट करतात. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा इथे यायचं आहे. आपला सुद्धा इथे यथोचित चित्त सन्मान आपण इथे करणार आहोत. मी प्रफुल्ल नागले साहेब आपणास विनंती करतो आपण इथे यायचंय. प्रफुल्ल नागले साहेब आपण इथे यायचंय, त्यांचा सत्कार करायचा आहे. काँग्रेस स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष विशालजी बाईत साहेब सकाळपासून इथे उपस्थित आहेत.
त्यानंतर आशिष स्पोर्ट्सचे मालक मुख्य मालक कुणाल मोहित यांचे बंधू मोठे बंधू संजय दादा मोहित सुद्धा इथे सकाळपासून उपस्थित आहेत. ते सुद्धा नेहमी आपल्याला इथे सपोर्ट करत असतात. मी त्यांना विनंती करतोय त्यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान सत्कार आपण करणार आहोत. मी प्रतीक बांद्रे साहेब कमिटी सदस्यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. चला दोन्ही संघाला विनंती आहे, बोथ टीम्स चला वेळ घेऊ नका प्लीज, कारण मॅचला सुरू करा. याच्यानंतर 2 मॅचेस अजून बाकी आहेत. जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल. टार्गेट आहे मॅचमध्ये 4 षटकामध्ये करायचे 40 धावा. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्सना मी आमंत्रित करेल टॉससाठी. सुधीर फायटर श्रीराम वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण टॉस करून घ्या. चला येणारे चला अभिषेक आणि मुजीब आहे जी प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. षटक क्रमांक पहिल्या चेंडूवरती अकोट टप्प्याचा बॉल होतो. शॉर्ट आर्म पुल करायचं होत्या बॉलला. ते ग्राउंड खूप चांगलं कव्हर केलं होतं, बॉलपर्यंत पोहोचले होते. मात्र शेवटच्या मोमेंटला हातामधून बॉल निसटला आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावांची मोहर. चला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश आहे. आणि मैदानावरती मित्रांनो वेळ घेऊ नका प्लीज, टीम मीटिंग नाही घेता येणार कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यानंतर सुधीर सर एक मिनिट, सुधीर फायटर्स टॉस विन झाला आणि फलंदाजी स्वीकारली. चल येस थँक्यू. पुढच्या मॅच मध्ये सुधीर फायटर्स हा संघ देखील असेल. यावेळी लाजबाब बॉल, मात्र वेग आहे पंचांकडे. पाहिलं होतं पंचाने दंडित केलंय. चला रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा जो इशारा ऑनफिल्ड अंपायरचा चला रेफर केलंय त्या ठिकाणी शहानिशा केली जाईल. चलो व्हॅलिड बॉल आहे, नो वाईट व्हॅलिड बॉल आहे. आणि इथे जो बॉल आहे तो डॉट म्हणून स्कोर कार्ड वरती अंकित केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑन दी अप बॉलला खेळून काढले गॅप मध्ये, चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. 4 धावासाठी चौकार. धावा झाल्यात 5. बॅटिंग करणारा महामाया सुपर स्ट्रायकर संघ आहे. 21 मध्ये 35 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेशला पाहत आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि एक बोटा फटकाही आपण पाहिला मुजीबच्या बॅटमधून. यावेळी शफल झाले. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल सरळ निघून जातोय. 1 बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौकार. ऑन दी बोर्ड आफ्टर कंप्लीटेड 4 बॉल्स. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात 9. 10च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे महामाया सुपर स्ट्रायकर्सच्या संघाला. आतापर्यंत जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याला अचीव करण्यामध्ये सक्सेस झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे. रणसंख्या 9 या आकड्यावरती. निलेश पुन्हा एकदा निघतोय. यावेळी नशिबाची साथ आहे. बॉल मागे निघून जात होता आणि निघूनही गेलाय. यावेळी आलाय हा एक नशिबाची साथ देणारा चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहत आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक. शेवटच्या बॉलवरती बिग काढण्याचा प्रयत्न झाला. सर्कलमध्ये बॉलला अडवलं गेलं. सिंगल ही कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आता 14. एकही गडी बाद नाहीये, म्हणजे येणारे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे
आणि 18 मध्ये करायचे त्या मॅचला जिंकण्यासाठी 26. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. चला एजे स्ट्रायकर्स प्लीज वेळ घेऊ नका. 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत, त्यामुळे एजे स्ट्रायकर्सला विनंती आहे की कमीत कमी वेळ मैदानावरती खर्ची करा, कारण 5 वाजून 9 मिनिटाचा वेळ झालाय. विंटर सीझन आहे सध्याच्या घडीला, मैदानावरती लवकर अंधार पसरायला सुरुवात होते, त्याच्यामुळं बॅड लाईटचा इफेक्ट नाही होणार याच्यावरती प्लीज सर्वांना थोडंसं लक्ष द्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशालला आपण पाहताय. 18 मध्ये 26, 18-26 हे समीकरण आहे मॅच मध्ये. विशालला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलंय. चला एजे स्ट्रायकर्स प्लीज सहकार्य करा. दिवस मावत चाललाय, सूर्य आपल्या दिवसभराच्या भ्रमंतीनंतर अगदी सूर्यास्ताला निघून चाललाय, त्याच्यामुळे विनंती आहे की जितका वेळ कमी खर्च करता येईल तेवढा कमी खर्च करण्याचा प्रयत्नही करूया. 18 बॉल शिल्लक राहिलेत. पहिला बॉल आहे, बराचसा बाहेर बॉल होता, पंचांकडे निश्चितपणे पाहिलं इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले, जे व्हॅलिड बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. रणसंख्या 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. अभिषेक जो एका चेंडूवरती एक धाव त्याच्या बॅटमधून पाहिलं. मुजीबचा अप्रतिम खेळ राहिला. 6 मध्ये 14 त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले, त्याच्या बॅटमधून चौकार आले 3 आणि अगदी 233च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंतची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. इथे बी हिट, फटका अफलातून आहे, क्लासिकल बॉलला सरळ पाठवून दिलाय अगदी मैदानाच्या खूपच बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रणसंख्या 21, 21 या आकड्यावरती. अजूनही 19 धावांची गरज. 16 मध्ये 19 हे समीकरण आहे मॅच मध्ये. एजे स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला महामाये सुपर स्ट्रायकर्स. बोथ स्ट्रायकर्स फायटिंग फॉर दिस मॅच. यावेळी बॅक टू बॅक मोठा फटका येईल का? चेंडूला जज केलं जाईल निश्चित, मात्र सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा. फिफ्टीन बॉल्स आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 13. आता मात्र चेंडूची संख्या जास्त आहे, धावा कमी करायच्या आहेत महामाये सुपर स्ट्रायकर्सला. इथेही बिग हिट, इथेही 3 इन अ रो. लगातारचा हा तिसरा ब्लास्ट षटकार. विशालवरती आक्रमण चढवलाय, अगदी 6चा पाडा बोलायला सुरुवात केली. तर अभिच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं नगद इनाम आणि मनोजी जगदाळ यांच्याकडून 500 रुपयाचं, म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. अगदी मैदानावरती आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. रन बी बटोरो और धन बी बटोरो सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. इथे रणसंख्या जर पाहिली तर 34 झाल्या. 13 मध्ये 6 इक्वेशन शिल्लक राहिले. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल फुल टॉस. फिनिश द मॅच आणि हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉक्स मध्ये या. पुढच्या मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा भरत मोरे सर आपल्या दरम्यान जॉईंट होतील. सुधीर फायटर्स आपण टॉस जिंकला होतात आणि
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. सुधीर फायटरचे सर्व खेळाडू